श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त ठाण्याचं ग्रामदैवत कोपिनेश्वर मंदिरात आज माजी खासदार राजन विचारे यांनी दर्शन घेतलं. त्यांनी मंदिर परिसरातील इतिहास आणि भक्तांची श्रद्धा यांचा उल्लेख करताना हे मंदिर सुमारे 635 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्लाबोल केला. देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचारानं उच्चांक गाठलाय. शेतकरी, ठेकेदार आत्महत्या करत आहेत. रस्त्यावर खड्डे आहेत, परंतु सरकारला त्याचं काहीही देणं घेणं नाही. सुप्रीम कोर्टामुळे 3000 कोटींचा भ्रष्टाचार उघड झालाय असा आरोपही त्यांनी केला. विचारे यांनी उपमुख्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही टीका केली. जे सगळ्यांना पाठीशी घालतात त्यांनाच आता पाठीशी घालायची वेळ आली आहे. ठाकरे नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळावर टीका करताना जर फेरआढावा घेतला तर फडणवीसांशिवाय कोणीच मंत्रिपदावर टिकणार नाही असंही त्यांनी सांगितलं. भाजपवर हल्ला चढवत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला आणि ठाण्यात गुंडराज प्रस्थापित झाल्याचंही सांगितलं. गुंडांवर पोलिसांना सलाम करावा लागत आहे. ड्रग्ज टपऱ्यांवर खुलेआम मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. महापालिका निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करत 10 वर्ष झाली तरी निवडणुका घेतल्या जात नाहीत. प्लॅन ABC कितीही करा, जनता ठरवेल पुढचं असा इशाराही त्यांनी सरकारला यावेळी दिला. मला वाटतं आता तर सध्या भ्रष्टाचाराची मालिका चालू आहे. आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राची आणि देशाची कशा पद्धतीने आज अवहेलना चालू आहे जनतेची. आज तुम्ही बघितलं रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, भ्रष्टाचार चालू आहेत, अत्याचार होत आहेत, ठेकेदार त्या ठिकाणी बिलं मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत. आज शेतकरी आत्महत्या करतायत. अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी त्रस्त झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी सरकारचं लक्ष नाहीये. आज कित्येक मंत्री भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये तर तुम्ही बघितलं असेल केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे. सुप्रीम कोर्टाला शेवटी त्या ठिकाणी दखल घ्यावी लागली आणि 3000 कोटीचा घोटाळा या सुप्रीम कोर्टाच्या जागरूकतेमुळे त्या ठिकाणी उघडकीस आला. आणि असं असताना सुद्धा आज ठाण्यातली रस्त्याची अवस्था काय झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत, वाहतूक कोंडी आहे, आज कित्येक ठिकाणी पाणी टंचाई आहे, आज कित्येक प्रोजेक्ट अर्धवट अवस्थेत पडलेला आहे. कोणाचं लक्ष नाही. फक्त कार्यकर्ते फोडणे, पैसे देणे, त्यांना आपल्या पक्षामध्ये हे करणं. आणि आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल आज सर्व भ्रष्टाचारी लोक एकत्र येऊन या ठिकाणी काम करतायत. आणि म्हणून मी त्रिनेत्रधारी शंकर भगवान आज पहिला सोमवार आहे. मी मी मागणं करतो ह्याला तुझा त्रिनेत्र उघडून या महाराष्ट्रावर आलेले संकट आहे आणि हे संबंध जे काय चालू आहे त्याला तू निर्बंध घाल. आणखीन या महाराष्ट्राला चांगले दिवस लाभो, देशाला चांगले दिवस लाभो. जो आमचा शेतकरी आहे तो खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुखी संपन्न हो. आणि आज जी काही परिस्थिती या महाराष्ट्रावरती आलेली आहे, देशावरती आलेली आहे, ते संकट दूर करो.